हो. शतकांपासून लीडरशिपचे आणि यशाचे धडे देणारे हार्वर्डचे आधुनिक मॅनेजमेंट कोर्सेस आज आपण पाहतो. पण जर कॉर्पोरेट यशाचं आणि व्यक्तिगत प्रगतीचं सर्वात अचूक मॅनेजमेंट मॅन्युअल 350 वर्षांपूर्वी महाराष्ट्रात लिहिलं गेलं असेल तर? नक्कीच. आणि आजच्या या सखोल चर्चेत आपण नेमका ह्याच विषयावर प्रकाश टाकणार आहोत. हो. समर्थ रामदास स्वामींच्या दासबोध या ग्रंथातील यशाच्या तत्वज्ञानावर आपण बोलणार आहोत. हा ग्रंथ फक्त अध्यात्मापुरता मर्यादित नाहीये बरं का. अगदी बरोबर. आधुनिक जीवनात यश कसं मिळवावं आणि टिकवावं याचं हे एक अतिशय व्यावहारिक असं ब्लूप्रिंट आहे. म्हणजे हे ब्लूप्रिंट यशाला बाहेरून मिळवण्याची कोणतीही जादू मानत नाही. अच्छा, म्हणजे हे आतून घडतं असं म्हणायचंय का? हो ना. यश हे योग्य विचार आणि सातत्यपूर्ण सवयींमधून कसं घडतं याचं हे एक प्रकारचं अंतर्गत इंजिनिअरिंगच आहे. आजच्या स्पर्धात्मक जगात कामाच्या ठिकाणी जे ताणतणाव येतात ना, ते हाताळण्यासाठी हे तत्वज्ञान थेट उपाय सुचवतं. आणि या पूर्ण प्रक्रियेचा पाया खरं तर मनापासून सुरू होतो. रागात निर्णय न घेणं आणि मन स्थिर ठेवणं हा यशाचा पहिला टप्पा मानला गेलाय. हो, कारण भावना जेव्हा तर्कावर मात करतात, तेव्हा घेतलेले निर्णय नेहमीच चुकीचे ठरतात. हो ना. यावर विचार करताना मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. म्हणजे अस्थिर मन आहे ना, हे एखाद्या खराब स्टिअरिंग व्हीलसारखं असतं. वा, छान तुलना आहे ही. म्हणजे गाडीचे इंजिन किंवा स्वतःची कौशल्य कितीही उच्च दर्जाची असली तरी स्टिअरिंग खराब असेल तर अपघात निश्चित आहे. अपघात तर निश्चितच. अस्थिर मनामुळे हाती घेतलेलं काम भरकटतं. म्हणूनच मनावरचं नियंत्रण हे केवळ एक आध्यात्मिक ध्येय नसून ती आधुनिक काळातील रिस्क मॅनेजमेंटची पहिली पायरी आहे. रिस्क मॅनेजमेंट, बरोबर. आणि यानंतरची सर्वात मोठी जोखीम म्हणजे आळस. काम पुढे ढकलण्याची प्रवृत्ती वेळीच थांबवणं अत्यंत गरजेचं आहे. पण मला इथे नेहमी एक प्रश्न पडतो. मानवी स्वभावात इतरही अनेक विनाशकारी सवयी असतात. मग दासबोधात आळसालाच सर्वात मोठा शत्रू का म्हटलं असेल? म्हणजे याचं कारण असं आहे की आळस माणसाच्या क्षमतेला कृतीत उतरण्याआधीच संपवून टाकतो. म्हणजे एखादी व्यक्ती कितीही हुशार असली ना, तरी वेळेवर कृती न केल्यास ती बुद्धिमत्ता निरुपयोगी ठरते. बापरे. म्हणजे आळस हा वेळेचा सायलेंट किलर आहे तर? अगदी. आजच्या भाषेत सांगायचं तर काम पुढे ढकलणं म्हणजे बाजारातील महत्वाच्या संधी गमावणं. प्रयत्नांतील सातत्याशिवाय कोणतीही मोठी ध्येय केवळ स्वप्नेच राहतात. म्हणजे एकदा का खराब स्टिअरिंग दुरुस्त केलं आणि गाडी वेगाने धावू लागली की पुढचा मार्ग ठरवण्यासाठी नॅव्हिगेशनची गरज असते. बरोबर. आणि निर्णय घेण्याच्या याच प्रक्रियेला दासबोधात विवेक असं म्हटलंय. पण आधुनिक काळात विवेक म्हणजे नक्की काय? तो केवळ चांगले विरुद्ध वाईट असा नैतिक विचार वाटत नाही. नाही, विवेक हा केवळ नैतिकतेचा धडा नाहीये. तो एक मेंटल फिल्टर आहे. म्हणजे एक प्रकारचा लाँग टर्म ROI कॅल्क्युलेटर आहे तो. अच्छा, म्हणजे लाँग टर्म विचार करणं. हो. कोणताही निर्णय घेताना उतावळेपणाने केवळ अल्पवयीन फायद्याचा विचार न करता त्याच्या दीर्घकालीन परिणामांचे वजन करणे म्हणजेच विवेक. एखाद्या कंपनीच्या CEOला अल्पावधीत नफा देणारा पण भविष्यात कंपनीची प्रतिमा खराब करणारा निर्णय घेण्यापासून जो विचार थांबवतो ना, तोच हा विवेक. खरंय. आणि निर्णयानंतर येते ती प्रत्यक्ष अंमलबजावणी. इथे कामातील प्रामाणिकपणा आणि जबाबदारी घेण्याची वृत्ती यावर मोठा भर दिला आहे. अगदी बरोबर. कोणतंही काम अर्धवट न सोडणं हे खूप महत्वाचं आहे. पण आजकाल आपण बघतो की रेझ्युमेवर फक्त स्किल्स किंवा तांत्रिक कौशल्य वाढवण्यावरच सर्वाधिक भर दिला जातो. हो ना. पण हे तत्वज्ञान विश्वास आणि जबाबदारी या गुणांना यशाचा खरा आधार मानतं. कौशल्य कदाचित एखाद्याला नोकरी मिळवून देऊ शकतील किंवा सुरुवातीची संधी देतील. पण जबाबदारी येण्याची वृत्ती आणि प्रामाणिकपणाच तो विश्वास निर्माण करतात, ज्यावर मोठ्या संस्था उभ्या राहतात. म्हणजे एखादी व्यक्ती काम अर्धवट सोडत असेल तर तिची बुद्धिमत्ता टीमसाठी निरुपयोगी ठरते. नक्कीच. आणि म्हणूनच या प्रवासात योग्य संगती किंवा चांगल्या लोकांच्या सहवासालाही खूप महत्त्व दिले आहे. आपली प्रगती किंवा अधोगती आपण कोणत्या लोकांसोबत वेळ घालवतो यावर अवलंबून असते. हो. चांगली संगत ही प्रगतीला गती देणारी कॅटलिस्ट असते. अगदी तसंच. पण आपण थोडं वास्तवाचं भान ठेवायला हवं. समजा सर्व नियोजन योग्य आहे, टीम उत्कृष्ट आहे, कामही प्रामाणिकपणे सुरू आहे आणि तरीही अचानक एखादं मोठं अनपेक्षित संकट उभं राहिलं तर काय? तिथेच तर माणसाच्या खऱ्या धैर्याची परीक्षा असते. यशाचा आलेख कधीच सरळ रेषेत नसतो. ते तर आहेच. संकटाच्या वेळी घाबरून न जाता संयम राखणं आवश्यक असतं. कारण भीतीमुळे माणसाची विचार करण्याची क्षमता गोठते.
पण धैर्याने परिस्थितीला सामोरे गेल्यास मेंदू विश्लेषणात्मक विचार करू शकतो. आणि नक्कीच मार्ग शोधू शकतो. आणि याच्या अगदी विरुद्ध टोक म्हणजे यश मिळाल्यावर ते टिकवून ठेवण्याची पद्धत. हो. संकटात जसं धैर्य लागतं तसंच यश शिखरावर असताना जमिनीवर राहण्यासाठी नम्रतेची गरज असते. म्हणजे यशामुळे येणारा अहंकार टाळणं. बरोबर आहे. दासबोधातील नम्रता हा केवळ एक सद्गुण नाही, तर ती एक अत्यंत आवश्यक फीडबॅक लूप सिस्टम आहे. फीडबॅक लूप. ते कसं? कारण यशामुळे अहंकार वाढला की माणूस नवीन गोष्टी शिकणे थांबवतो. जो नम्र असतो तोच स्वतःच्या चुका मान्य करू शकतो आणि काळानुसार स्वतःला बदलू शकतो. दीर्घकाळ यश टिकवून ठेवण्याचा हाच एकमेव मार्ग आहे. बापरे, हे खरंच थक्क करणारं आहे. हे नियम कोणत्याही एका विशिष्ट क्षेत्रापुरते मर्यादित नसून संपूर्ण जीवनाला एक स्पष्ट दिशा देतात. हो, यश हे बाहेरच्या जगात शोधण्यापेक्षा आपल्याच विचारांमधून आणि कृतीतून कसं घडवावं याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. आपण स्वतःच्या आत जितके सखोल डोकावतो तितकेच आपले बाहेरचे यश अधिक भक्कम होते. अगदी खरंय. आणि म्हणूनच या चर्चेच्या शेवटी एक विचार करण्यासारखा मुद्दा समोर येतो. कोणता? काच अचूक आणि प्रभावी असेल तर प्रोडक्टिव्हिटी आणि यश मिळवण्यासाठी केवळ नवनवीन पाश्चात्य पद्धतींच्या मागे धावताना आपण आपल्याच प्राचीन ग्रंथांमधील या मौल्यवान आणि सिद्ध झालेल्या ज्ञानाकडे दुर्लक्ष तर करत नाही ना? खूपच महत्वाचा प्रश्न आहे हा. हो ना. हा एक असा प्रश्न आहे ज्यावर आधुनिक जगात वावरणाऱ्या प्रत्येकाने नक्कीच मनन करायला हवे.